नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्तेचा आवाज, जनतेचा विश्वास. मनपाचा बॅनरबाजीवर दणका, मुख्यमंत्र्याच्या स्वागत बॅनरवर कारवाई होणार. शहरभर भाजपच्या स्वागत बॅनरचा सुळसुळाट, आयुक्तांच्या आदेशाची खरी परीक्षा. काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण दळेंचा सवाल. बॅनरबाजीची जणू काही स्पर्धाच लागली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण दळे. जालना शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा घालण्यासाठी जालना महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने बुधवारी कडक आदेश जारी केला आहे. महापालिका हद्दीत पूर्व परवानगीशिवाय तसेच निश्चित केलेल्या जागा व्यतिरिक्त होल्डिंग, बॅनर, पोस्टर अथवा झेंडे लावण्यास मनपाने सक्त मनाई केली आहे. अनधिकृत फलक 24 तासात स्वतःहून काढून घेण्याचे आदेश देण्यात आले असून मुदतीत फलक न हटवल्यास साहित्य जप्त करण्यासोबतच दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र मनपाच्या या आदेशानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर लावण्यात आलेल्या स्वागत बॅनरवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चौक, रस्त्याच्या कडेला, दुभाजकांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे स्वागत बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकत असून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनरबाजींची जणू स्पर्धाच लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक आणि जाहिरात एजन्सींना परवानगीशिवाय बॅनर लावल्यास कारवाईचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बॅनरबाजीलाही याच नियमांचा निकष लावला जाणार का, असा प्रश्न जालनेकरांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी या बॅनरबाजीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बॅनरबाजी विरोधात आदेश काढला असला तरी अशा प्रकारच्या जाहिरातबाजीबाबत यापूर्वीच न्यायालयाने आदेश दिलेले आहेत, असे दळे यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले असून मुख्यमंत्र्यांच्या जवळचे कोण हे दाखवण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे, अशी टीका कल्याण दळे यांनी केली. भाजपकडून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या येण्यापूर्वीच मनपा आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून शहरातील अनधिकृत बॅनर हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. जालना महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी महापालिका प्रशासन हा स्वतंत्र भाग आहे. त्यामुळे आयुक्तांनी नियमानुसार कारवाई करणं अपेक्षित आहे. कारवाई न झाल्यास हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरू शकतो, असा दावा दळे यांनी केला. मनपा आयुक्तांनी कारवाई केली नाही तर काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कल्याण दळे यांनी दिला. एकीकडे शेतकरी आणि विद्यार्थी विविध अडचणीचा सामना करत असताना मुख्यमंत्र्यांचा एवढा उदो कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आता मनपाने जारी केलेल्या 24 तासाच्या आदेशाची अंमलबजावणी राजकीय बॅनरबाजीवरही होते का, की कारवाईचा हातोडा केवळ सर्वसामान्यांच्या बॅनरवरच पडतो, याकडे जालनेकरांचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्याचवेळी महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बॅनरवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशाकडे आपण कसे पाहता? महापालिका आयुक्तांच्या अगोदर उच्च न्यायालयाने ते आदेश त्या ठिकाणी दिलेले आहे आणि शहरामध्ये 14 तारखेला मुख्यमंत्री या शहरामध्ये येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बीजेपीनं मोठ्या प्रमाणात सगळ्या शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि होर्डिंग लावताना मला असंच सुद्धा दिसलं की भाजपची स्पर्धा लागलेली की मी मुख्यमंत्र्याच्या जवळचं किती. हा प्रश्न जरी असला तरी शहराचं विद्रुपीकरण करण्याचं काम बीजेपी त्या ठिकाणी अनवधानाने त्या ठिकाणी करते आहे. आणि एकीकडे महानगरपालिकेने माझ्या मते 3 घंट्यापूर्वी 4 घंट्यापूर्वी तो आदेश त्या ठिकाणी काढलेला आहे. मग 24 घंटे झाले होऊ द्यायचे असतील, अशामुळे जर अंजली शर्मा या आयुक्त आहेत त्यांनी असे आदेश काढले असतील तर ते चुकीचा आदेश आहेत आणि ती न्यायपालिकेची त्या ठिकाणी घोर अपमान त्या ठिकाणी असं आहे, आम्हाला असं वाटतं. आम्ही असं या ठिकाणी सांगतो की शहराचं उपद्रवीकरण करण्याचा कोणालाही अधिकार त्या ठिकाणी नाही. नागरिकांना त्रास होऊ नये याची भूमिका सगळ्यांची त्या ठिकाणी असते. आमचं अंजली शर्मा यांना या ठिकाणी या निमित्ताने आव्हान आहे की त्यांनी अनधिकृत होर्डिंग मुख्यमंत्री येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी काढलं पाहिजे आणि न्यायालयाचा आदेश त्यांनी त्या ठिकाणी पाळला पाहिजे, ही भूमिका आमची असणार. महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, खरोखरच ही कारवाई होईल का असं आपल्याला वाटतं का? महानगरपालिकेने निश्चितच कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे. प्रशासनाचा भाग वेगळा असतो. महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा यांनी जर त्या ठिकाणी कारवाई केली नाही तर तो न्यायालयाचा अपमान त्या ठिकाणी मानला जाईल
आणि निश्चितच उद्याच्या मध्ये अंजली शर्मा यांनी या आदेशाचं पालन केलं नाही तर कलेक्टरला स्वतः काँग्रेस म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊ आणि याच्यावरती कारवाई करण्यासाठी भाग पाडू. कारवाई जर झाली नाही तर आयुक्तांवर सुद्धा राजकीय दबाव आहे असं म्हणण्यास वाव आहे का? भाजपवाल्यांचा अतिरेक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्रात म्हणजे भारतामध्ये सुद्धा आता एवढा अतिरेक त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्याचं सगळं रुद्ररूप ह्या शहरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. अशी एकही जागा नाही की ज्या ठिकाणी त्यांनी होर्डिंग बॅनर त्या ठिकाणी लावलेले नाहीत. म्हणजे जिथे न्यायालयाचा आदेश आहे की जोपर्यंत परवानगी असेल ते तेवढ्याच जागेवरती बॅनर लावायला आमची हरकत नाही ना, पण तुम्ही अनधिकृत बॅनर लावणार असाल, शहराचा उपद्रव करणार असाल तर हे शहरवासी कदापि त्या ठिकाणी सहन करणार नाही. आणि एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे, एका बाजूला विद्यार्थी अडचणीमध्ये आहेत आणि अशा वेळेस तुम्ही मुख्यमंत्र्याचं उठो कशासाठी करणार? हा सगळा जनतेचा पैशाचा माज तुम्ही त्या ठिकाणी करत असाल तर ही गोष्ट काही लोकशाहीला मान्य असणार नाही असं आमची भूमिका आहे. कल्याण दळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.